जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, दौड़ेगा भाई दौड़ेगा, दौड़ेगा भाई दौड़ेगा, जिंदाबाद 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 जिंदाबाद। एक जागा निवडणूक 20 तारखेला मतदान आहे व त्या प्रचार रॅलीमध्ये आपण पाहत आहोत असद जमाल सिद्दीकी साहेब जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय प्रतिक्रिया आहेत व कसा प्रतिसाद मिळत आहे। वार्ड नंबर 16 से जो हमारे चकाजान है इफ्तिखार उमर सिद्दीकी साहब, वो वार्ड नंबर 16 बेलगढ़ से वो अपनी किस्मत आजमा रहे हैं। उनको बीएसपी ने इन पर पूरा जिम्मेदारी दिया है कि वो एक नेक इंसान है, एक सच्चे इंसान है। और बीएसपी ये जो राजनीतिक पार्टी है इसकी जो विचारधारा है वो एक बहुजन समाज को लेकर चलने वाली एक विचारधारा है। पूरे बहुजन समाज को लेकर बहुजन समाज के न्याय के लिए लड़ने वाली ये एक बीएसपी पार्टी है। उन्होंने वार्ड नंबर 16 का पूरा भार, पूरा बोझ हमारे इफ्तिखार उमर सिद्दीकी साहब पर डाला है। और यहाँ की जनता को पूरी उम्मीद है कि जनाब इफ्तिखार उमर अब्दुल्ला साहब ये पूरा उतर आएंगे यहाँ की जनता को मदद करने में। यहाँ के जो भी परेशानियां, जिस तरह से देखिए नगर परिषद का जो चुनाव होता है वो कोई कानून बनाने वाला कोई चुनाव नहीं होता है। ये नाली, सड़क और जो स्ट्रीट लाइन होती है, जो लाइट होती है, जो कचरा होता है और जो महिलाओं के लिए जो योजनाएं होती है वो नगर पालिका द्वारा ही पूरी होती है। और इन योजनाओं को यहाँ की वार्ड नंबर 16 की जनता तक पहुंचाने का जो भार इफ्तिखार उमर सिद्दीकी साहब ने संभाला है, तो आने वाले दिनों में आप लोग इफ्तिखार उमर सिद्दीकी साहब का साथ दो, इन्हें ज्यादा से ज्यादा वोट देकर कामयाब कर जितनी भी नगर पालिका की योजना है, चाहे वो महिलाओं के तहत हो, चाहे यहाँ पर जो मोहल्ला क्लिनिक होता है और जो आंगनवाड़ी होता है, ये इस 16 नंबर वार्ड के लोगों को मिलेगी। और हमने इफ्तिखार साहब से ये बात की भी है और उन्होंने हमें विश्वास दिलाया है कि वो दिल और जान से वार्ड नंबर 16 के लिए काम करेंगे। मी व्यंकट बर्गे, बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचा सचिव आहे आणि वार्ड क्रमांक 16 मध्ये आम्ही एक बुद्रुक, एक तडफदार नेता, अतिशय चांगल्या पद्धतीचा नेता आम्ही इफ्तिखार साहेबांना उमेदवारी दिलेली आहे बहुजन समाज पार्टीकडून। बहुजन समाज पार्टीचं चिन्ह आहे हत्ती आणि या हत्तीवरती फुलीचा कसा म्हणजे बटन दाबणार आहेत अशा पद्धतीची भूमिका या वार्डातल्या लोकांची आहे। तेव्हा या वार्डातल्या लोकांना अशी विनंती आहे आपल्याकडनं, बहुजन समाज पार्टीच्याकडून विनंती आहे की आतापर्यंत जे आपण मतदान दिलोय, आपण आतापर्यंत जे मतदान दिलोय तर ते मतदान देण्याची भूमिका आपली वेगळ्या पद्धतीची होती। कधी भारतीय जनता पार्टीला थांबवायचं आहे म्हणून आम्हाला एससी, ओबीडीएन, मुस्लिम भायांना, सगळ्या बांधवांना आम्हाला अडचणीत टाकून मुस्लिम भारतीय जनता पार्टीला थांबवण्यासाठी काँग्रेसकडे मतं वळवण्याचा प्रयत्न झालेला आहे। आणि आम्ही असं म्हणतो आहे आता की काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे हे एकच आहे। जसं भारतीय जनता पार्टीचं गव्हर्नमेंट आलं तर काँग्रेस पार्टीतले लोक सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये जातात आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर काँग्रेसचे लोक सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये जातात। मुळात मुद्दा असा आहे की हे एका विचारधारेचे लोक आहोत आणि आम्हाला असं वाटतंय की आम्हाला आमचा स्वतंत्र अस्तित्वाची लढाई आम्ही करणार की नाही, स्वतंत्र अस्तित्वाचा आम्ही भूमिका मांडणार की नाही। आणि म्हणून बहुजन समाज पार्टी स्वतंत्र अस्तित्वाची भूमिका देशभरामध्ये मांडती आहे। बहुजन समाज पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे। बहुजन समाज पार्टीचा जो चिन्ह आहे हे हत्ती आहे आणि या हत्तीवरती आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये कारगिल, पोरबंदर, कोहिमा, दिल्ली, कन्याकुमारी संपूर्ण देशाच्या सर्व 5 पट्ट्यावरती आम्ही निवडणुका लढतोय आणि राष्ट्रीय पार्टी आहे। आणि आम्ही सांगतोय लोकांना, भारतातल्या लोकांना, दलित, मुस्लिम, शीख, ईसाई, लुटे पिटे सब भाई भाई, जो बहुजन की बात करेगा वो दिल्ली से राज करेगा।
वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा, बटन दबाओ हाथी पर, चल गुंड के छाती पर. तो बोलतो बहुजन समाज पार्टी हे हत्ती ही चलत आहे. आणि वास्तवता पाहिलं तर या वार्ड क्रमांक 16 ची अवस्था अशी आहे की वार्ड क्रमांक 16 मध्ये हत्ती हात जोडत असताना दिसतोय. निश्चितपणे हत्तीची जी चाल आहे अतिशय वेगवान दिसते आहे. या हत्तीच्या बटनावरती अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये मतं मिळणार आहेत असा निर्धार इथल्या वार्डातल्या लोकांचा दिसतोय. आणि वार्डातल्या का दिसतोय तर वार्डामध्ये जे आमचे उमेदवार आहेत सिद्दीकी साहेब, इफ्तिकार सिद्दीकी साहेब हे अतिशय बुद्रुक आहेत. हे वय झाले नाही यांचं, पण म्हणाले ते तरुण आहेत. आणि ही भूमिका जे समतावादी भूमिका, सामान्यांची भूमिका, गोरगरिबांची भूमिका, महिलांची भूमिका मांडण्यासाठी, रस्त्यांची भूमिका, नाल्यांची भूमिका हे मांडण्यासाठी अतिशय जोखीम करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. आणि हे लढवी बाणा लढण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. असे तरुण तरफदार मन असलेली ही जी व्यक्ती आहे तर त्यांना आपण उमेदवार दिलेली आहे. आणि या वार्डामध्ये जर पाहिलं तर बहुजन समाजाचं मत अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये आहे. आणि सर्व बहुजन समाजांना, सर्व समाजांना, बांधवांना, वार्डातल्या सगळ्या सुजान बांधवांना विनंती आहे बहुजन समाज पार्टीकडनं की आपण हत्तीच्या पुढील जे बटन आहे ते दाबावं आणि थेट हत्तीला नगरपालिकेमध्ये पाठवावं अशा पद्धतीची भूमिका मांडतोय. जय भीम, जय बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.